तुम्ही एकदम चांगला आमदार निवडून दिलेला आहे। हा नुसता आणि म्हणून मी सांगतो, संडे होय मंडे काम करताय दिलीप लांडे। मला वाटतं एवढं काम केलंय दिलीप मामानी की मला वाटतं हे सगळे लोक जे बाहेर निघाले ना तर समोरच्याचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। खरं म्हणजे मी दिलीप मामाला सांगितलं बाहेर तिथं एसटीची मीटिंग आहे, पण दिलीप मामा काय ऐकायला तयार नाही। मंत्री पाठवले केसरकर, ते म्हणाले तुम्ही आल्याशिवाय काय कार्यक्रम संपणार नाही, आता कार्यक्रम रद्द होईल। आता मी आपल्या एवढ्या लोकांच्या विश्वासाला कसा काय तडा जाऊ देऊ शकतो, आणि त्यामुळे आज दिलीप मामा पहिले पण आपण घरं दिली ना तिकडे 3600, आता किती आहेत? आज 400 घरं। मुस्लिम समाजाच्या महिलांच्या वतीने आदरणीय साहेबांचा सत्कार। भारतीय महिलांच्या वतीने आदरणीय साहेबांचा सत्कार। मराठमोळा भरले आणि तुमच्या आशीर्वादाने यांना लाडकी बहीण योजनेचा सर्व लाभ झालेला आहे। सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी प्रकल्प बाधित झोपडी धारकांना सदनिका चावी वाटप करण्याचं काम सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि कार्यसम्राट आमदार दिलीप मंदा मोहन नागरकर, सुनील लक्ष्मण शिंदे, सुनील लक्ष्मण मिंगल डिसोजा, कमला पुरुषोत्तम सोलंकी, दुर्योधन डमरू इपिली, रुक्मिणी रामदास राठी, अब्बास अजीज मुल्ला, रामचंद्र बालकृष्ण कडव या ठिकाणी कार्यसम्राट अशा आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या अथक प्रयत्न क्रांतीनगर संदेशनगर वासियांचं 25 वर्षाचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। प्रकल्प बाधित पात्र झोपडीधारक कमला पुरुषोत्तम सोलंकी या ठिकाणी ज्या झोपडीधारकांची नावं घेतलेली त्यांनी सर्वांनी मंचावर यायचंय। या ठिकाणी संदेशनगर क्रांतीनगर वासियांचं स्वप्न खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून या घरांच्या संदर्भातली मागणी होती। मुख्यमंत्री आले होते, माझे चावी वाटप करण्यात आलेले, काय भावना काय सांगाल? तर हा गोरगरिबांचा प्रश्न होता आणि या मिठीमध्ये पात्रातील क्रांतीनगर असेल, संदेशनगर, जरीमोरी, मामंड आहे, त्या पात्रातील लोकांच्या पावसाळ्यामध्ये लोकांच्या घरावर पाणी जात होतं। त्यांच्या मुलाबाळांच्या जीवाचा प्रश्न होता, जीवितहानी होण्याची शक्यता होती आणि म्हणून 2008 पासून हा जो प्रलंबित प्रश्न होता तो मी गेले 4 वर्ष सरकारसमोर ठेवत होतो। पूर्वीचे मुख्यमंत्र्यांना ते दिसत नव्हतं, ऐकायला येत नव्हतं, परंतु ज्यावेळेला मी सभागृहामध्ये सांगितलं की हे माझं शेवटचं भाषण असेल, जर तुम्ही लोकांना न्याय देणार नसेल, गोरगरिबांची घरं हक्काची देणार नसतील, तर मी माझ्या मुलाला जाळून टाकेल आणि क्रांती करेल, जो लोकांना दिलेला शब्द पूर्ण करेल। आणि म्हणून या भावना ज्यावेळेला एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना पाहिलं, त्यांनी मला खांद्यावरती हात ठेवून सांगितलं की दिलीप, तुझा प्रश्न सोडवायची जिम्मेदारी माझी। आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या ठिकाणी 85 कोटी रुपये त्या इमारत दुरुस्तीसाठी दिले आणि गोरगरिबांच्या लोकांना घरं देण्याचं काम सुरळीत झालं। आत्तापर्यंत 3,500 लोकांना घरं दिलेले आहेत।
आज 400 लोकांना आपण घरं दिलेली आहेत आणि यानंतर 638 लोकांच्या घराचे एका बिल्डिंगचं रिपेअरिंगचं काम सुरू आहे. अशा पद्धतीने 4000 लोकांना घरं द्यायचं काम आपण त्या ठिकाणी पूर्ण करतो आहे. हे 4000 लोकांचं घरं झाल्यानंतर माझ्या विभागातील 10,049 घरं ही जी लोकांना देणे आहे ही 10,049 घरं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या गोरगरिबांच्या हक्काची घरं देण्याचं काम मी पूर्ण करणार आहे. या दोन गोष्टी आहेत. एक तर रुंदीकरणाचा पण प्रश्न होता, मिठीच्या पण रुंदीकरणाचा प्रश्न होता. या घरांच्या शिफ्टिंगमुळे तो किती मार्गी लागणार आहे, किती दिलासा मिळणार आहे? दरवेळी पाण्याची समस्या असते तिथे भरण्याची. मिठी नदीमध्ये जो अडथळा होता तर हे सर्व घरं मिळाल्यानंतर मिठीचं सौंदर्यीकरण असेल, रुंदीकरण असेल, हे सर्व काम पूर्ण होणार आहे. नमस्कार, मैं हूँ राजकुमार विश्वकर्मा, आप देख रहे हैं टुडे फ्लैश न्यूज। जैसा कि आज आपने हमारे कैमरे के माध्यम से देखा कि मीठी नदी के आसपास रहने वाले सभी झोपड़ा धारकों को पुनर्वसन किया जा रहा है। आज उसी तीसरे या चौथे टप्पे में आज 400 घरों को आज यहाँ पर चाबी देने का काम महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के द्वारा यहाँ पर किया गया। जी ने देख सकते बारी में सभी लोग चाबी लेकर जा रहे हैं। सभी लोगों को अपने अपना निजी घर झोपड़े के बदले उनको इमारत में यानी कि बिल्डिंग में देने का काम किया गया। आज और अभी के लिए बस इतना ही। मैं राजकुमार विश्वकर्मा, टुडे फ्लैश न्यूज, कैपर्स बैंक्वेट हॉल, सकीनाका से।